लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात सुख समृद्धी आणि आनंद येवो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. सुचिताच्या दुनियेमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे. तर आज मी घेऊन आली आहे सुंदर आणि आकर्षक लक्ष्मीच्या पावलांची रांगोळी. तर चला आपण रांगोळीकडे वळूया. मी रांगोळी पूर्ण सुकवून रेडी केलेली आहे. आता आपण रेड कलरच्या ॲक्रेलिक कलरचा वापर करून लक्ष्मीच्या पावलांची आउटलाईन काढलेली आहे आणि मग त्याच्यानंतर ती पूर्ण ॲक्रेलिक कलर त्या आउटलाईनमध्ये आपल्याला भरायचा आहे. तर तो असा पेंटसारखा भरायचा नाही आहे, तर सलग व्यवस्थित बघा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्हाला तो पूर्णपणे फिल करायचा आहे. त्याच्यानंतर आपण ही बोटांकडे वळतो आहे, त्यांनासुद्धा आपल्याला असाच फिल करून घ्यायचे आहे. आता आपले एक पाऊल तयार झालेले आहे. आता आपण दुसऱ्या पाऊलकडे वळायचं आहे. तर सेम प्रोसेस करायची आहे आपल्याला. व्यवस्थित फिल करायचा आहे कलर. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे घाई करू नका अजिबात, कारण आणि जर तुम्ही कसंही पेंट केलात तर त्याचे पॅचेस दिसू शकतात. त्याच्यामुळे ते एका पाठोपाठ एकच तुम्हाला त्या व्यवस्थित कलर करून घ्यायचा आहे. बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आरामात करा, तर ते दिसायला पण आपल्याला खूप सुंदर दिसेल. तर अशा प्रकारे आपली पावले रेडी झालेली आहेत. तर मध्ये स्वस्तिकला सुद्धा आपल्याला कलर करून घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आता आपण ब्रशच्या साहाय्याने पूर्ण पावलांभोवती छोट्या छोट्या टिकल्या काढायच्या आहेत व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. आणि मी खूप सिंपल डेकोरेशन केलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इकडे स्टोनचा वापरसुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही त्याच्यामध्ये डेकोरेशन करू शकता. आता आपले टिकल्या पूर्ण झालेले आहेत, तर आपण आपल्या नेक्स्ट स्टेपकडे वळूया. आता मी स्वस्तिकमध्ये छोट्या स्टोन घेतलेला आहे, त्याला ग्लू लावायचा आणि मग त्याला चिटकवायचं आहे. मग पावलांच्या साईडला मी छोट्या स्टोनचं फूल तयार केलेलं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर अशीच सुंदर रांगोळी घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.